बाजरा हे पर्ल मिलेट्स या नावाने ओळखलं जातं। थंडीच्या दिवसात बाजरी आवर्जून खाल्ली जाते, शरीर गरम ठेवण्यासाठी खाल्ली जाते। तर बाजरी उष्ण असते, त्याच्यामुळं शरीर गरम राहतं। बाजरीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे हळूहळू पचतात आणि दीर्घ काळासाठी ग्लुकोज लेवल स्थिर ठेवतात, त्यामुळे शुगर पेशंटसाठी बेस्ट असतं। फायबर रिच असल्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी होतं, वेट लॉससाठी तर बेस्ट आहे। तर आज आपल्याला या ठिकाणी बाजरीपासून स्वीट पुरी बनवायची आहे। त्यासाठी जाडबुडाच्या कढईमध्ये बाजरी गरम करून घ्यायची आहे, फक्त गरम करायचे, हाताला कडक लागेपर्यंत, भाजायची नाही आहे। तर हे गरम झालेलं आहे, आता गॅस बंद करून पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर दळून घ्यायचं आहे, बारीक असं पीठ तयार करून घेतलं आहे। पीठ चाळून घेणं ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे। एक बाउल गूळ घेतलेला आहे, बाउल भरत असताना फ्लॅटपेक्षा थोडंसं जास्त घातलेलं आहे, एकदम पूर्णपणे नाही भरलेलं। आणि पाणी घेत असताना टोटल फ्लॅट भरायचं आहे। हे अशा पद्धतीनं एक बाउल गूळ आणि एक बाउल पाणी, 300 ग्रॅम गूळ 300 ग्रॅम पाणी, हे परफेक्ट मेजरमेंट आहे। बाउल घेत असताना लहान किंवा मोठा कोणताही घेऊ शकता, या ठिकाणी मी मीडियम साईजचा घेतलेला आहे। तर गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे, गूळ मेल्ट झालेलं आहे छान असं। यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर गाळणीमध्ये घालून गाळून घ्यायचं आहे। गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर बाजूला काढायचं आहे। आता याच्यामध्ये मीठ, सुंठ पावडर, मीठ चवीनुसार घालायचं आहे, सुंठ पावडर 1 छोटा चमचा आणि भाजलेले तीळ घ्यायचे, तीळ भाजून घेतलेले आहेत, 2 ते 3 चमचे तीळ घातलेले आहेत। कॅल्शियम रिच आहे, त्याच्यामुळे जास्त घातलं तरीसुद्धा चालतं। 1 चमचा गव्हाचं पीठ आणि आता जितकं मावेल तितकं बाजरीचं पीठ घालायचं आहे, 2-3 चमचे, टोटल 4 चमचे झालेलं आहे। 1 चमचा गव्हाचं पीठ, 3 चमचे बाजरीचं पीठ, अजून गरज वाटली तर अजून पीठ घालायचं आहे, अजून थोडंसं घालावं लागणार आहे। चमचा मोठा आहे, तर मोठ्या चमच्याने टोटल 4 चमचे बाजरीचं पीठ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ आपण घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कणिक तयार करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट नाही आहे, जास्त पातळ नाही आहे पीठ। हे छान मळून घेणं खूप गरजेचं आहे, का तर बाजरीच्या पुऱ्या लाटत असताना त्याच्या कडा चिरतात आणि त्या चिरू नयेत यासाठी बेस्ट टीप आहे की जास्त मळून घेतलं गेलं तर कडा चिरत नाही आहेत। हातावर सुद्धा खूप वेळा स्मॅश करून गोळा बनवायचा आहे, तर अशा पद्धतीनं केल्यामुळं चिरत नाही आहेत। थोडंसं तेल लावून पुरी तयार करून घ्यायची आहे, पुरी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। तर हे अशा पद्धतीनं पुरी तयार झालेली आहे, गरम तेलात सोडून तळून घ्यायची आहे। पुरी म्हटलं की टम फुगलेली पुरी आपल्या डोळ्यासमोर येते, पण बाजरीच्या पुऱ्या जास्त फुगत नाही आहेत किंवा एकदम जास्त असं सॉफ्टसुद्धा नाही होत आहे, थोड्याशा फुगतात। गव्हाचं पीठ जास्त घातलं की पुरी जास्त फुगते, पण आपल्याला बाजरीची टेस्ट टिकवून ठेवायची आहे, त्याच्यामुळं गव्हाचं पीठ मी या ठिकाणी कमीत कमी वापरलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीनं अर्धवट फुगतात, खूप टेस्टी लागतात, हेल्दीसुद्धा आहेत। बाजरी हे खूप पौष्टिक आहे। खूप छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत, मेजरमेंट परफेक्ट आहे। नक्की ट्राय करून बघा, एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत। हे बघा, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।